महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मोठी घडामोड समोर आली आहे। सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडे सत्ता असतानाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पहिल्याच दिवशी धक्का बसला आहे। पर्वती विधानसभा मतदारसंघातील रस्ता डांबरीकरण, पादचारी मार्ग दुरुस्ती, पावसाळी गटार यांसारख्या विविध विकास कामांसाठी तब्बल 32 कोटी 83 लाख रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सभेपुढे ठेवला होता। हा प्रस्ताव महापालिका अधिनियमातील कलम 72 ब अंतर्गत मांडण्यात आला होता आणि पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा विषयही सभेत होता। मात्र कलम 72 ब ही तरतूद साधारणपणे मोठ्या प्रकल्पांसाठी केली जाते, नियमित कामांसाठी नाही। वित्त समिती आणि स्थायी समितीचे मान्यता असतानाही आयुक्त नवल किशोरे राम यांनी हा प्रस्ताव मंजूर न करता पुढे ढकलण्याचे निर्देश दिले। त्यानंतर प्रशासनात धावपळ उडाली। पथ विभागाचे तत्कालीन प्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून चौकशी झाल्यानंतर अखेर हे विषयपत्र सभेतून मागे घेण्यात आले। लक्षवेधी बाब म्हणजे हा प्रस्ताव राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पत्रावरून ठेवण्यात आला होता। मात्र प्रस्ताव मागे घेतला जात असताना भाजपचे एकही नगरसेवक पुढे आले नाहीत। सर्वजण शांत बसल्याचं चित्र दिसलं। यावेळी काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी कुणी तरी या प्रस्तावावर बोला असं म्हणत भाजप नगरसेवकांना डिवचण्याचा प्रयत्न केला, तरीही सत्ताधारी बाकावरून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। पर्वती मतदारसंघातील एकाही नगरसेवकाने यावर अवाक्षर काढले नाही। हाच सध्या चर्चेचा मुख्य मुद्दा ठरतो आहे। सत्ता असूनही प्रस्ताव मागे आणि नगरसेवक गप्प। पुणे महापालिकेच्या पहिल्याच सभेत राजकीय संकेत काय आहेत याची चर्चा आता जोरात सुरू आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।